मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर। मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा। मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोर्टात टिकेल। सरकारने त्रुटी दूर केल्या त्यामुळे चिंता नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। मराठ्यांना नोकऱ्या किती आणि कधी मिळणार? आरक्षणावरून उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल। उद्धव ठाकरे यांचाही आमच्यावर विश्वास। मराठा समाजाला नोकरी शिक्षणात सवलती फक्त एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातलं सरकार देणार, हे ठाकरेंना माहिती। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मराठा आरक्षणाच्या निर्णयाबाबत जरांगे पाटलांची नाराजी। उद्यापासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। अंतरवाली सराटीत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक। आरक्षणाच्या मागणीसाठी दादागिरी सुरू। राज्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं जातंय। गुलाल उधळला मग उपोषण कशासाठी? छगन भुजबळांचा सवाल। ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण। मराठा बांधवांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मराठा आरक्षणावर विधानसभेत विधान। आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल। तोंडावर पानं पुसण्याचं काम चालू। मराठा समाजानं जागृत राहावं, राज ठाकरेंचा इशारा। सोनिया गांधींची राज्यसभेवर बिनविरोध निवड। भाजपचे 2 उमेदवारही विजयी। राज्यसभेचे निवडणूक अधिकारी महावीर प्रसाद शर्मा यांची माहिती। सर्वोच्च न्यायालयानं भाजपला फटकारलं। चंदीगड महापौर निवडणुकीमध्ये आपला विजयी घोषित। 8 मतं वैध ठरवली। आप पक्षाचे कुलदीप कुमार होणार महापौर। महायुतीचा चर्चेसाठी नवा फॉर्म्युला। भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादीला 4 जागा। वाटपाच्या फॉर्म्युलावरती अंतिम निर्णय दिल्लीतच होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।